समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जनार्दनाय नमः ओम श्री 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 जनार्दनाय नमः
ओम श्री जनार्दनाय नमः. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मानस पूजा. नमो स्वामी राजं दत्तावतारं शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यानमूर्ती दिसू दे डोळा. कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा समर्था तुम्हा वीण हो जीव कैसा. स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी हृदयासनिया बसा प्रार्थितो मी. पूजेचे यथा सांग साहित्य केले मखरात स्वामी गुरु बैसविले. आपला माई गाण्याला सांगा. उभ्या ठाकताती जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त. सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओवाळुनी अक्षता लावू मोती. शुभारंभ ऐसा करुणी पूजेला चरणावरी ठेवूया मस्तकाला. हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा. प्रणिपात साष्टांग शरणागताचा तुम्हा वाहिला भार या जीवनाचा. ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा शिवशंकराची असे शक्ती पूजा. दही दूध शुद्धोदकाने तयाला पंचामृत स्नान घालू प्रभूला. वीणा तुतार्या किती वाजताती शंखादि वाद्ये पहा गरजताती. म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ. प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी सिया स्नान घाली. महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमा तयांचा कळेना जगाया. हे तीर्थ घेता घडू दे पूजा ही यथा सांगाता. अजानुभाऊ भव्य कांती सतेज नसे मानवी देह हा स्वामी राज. प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्तराज तया घालूया रेशमी वस्त्र साज. सुगंधित बाळी टिळा रेखियेला शिरी हाजरी टोप शोभे तयाला. वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा सुवास तो वाढवी भावसाचा. शिरी वाहुया बिल्व तुलसी दलाते गुलाब जाई जुई अत्तराते.
गंधाक्षता वाहुनिया पदाला ही अर्पुया जीवन पुष्पमाला चरणी करांनी मिठी मारू देई म्हणेले करासी सांभाळाई इथे लावूया केशर कस्तुरीचा सुगंधात हा धूप नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली गगनातुनी पुष्पवृष्टी झाली करुणावतारी अवधूत कीर्ती दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती प्रभा पाकली शक्तीच्या मंडलाची अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची हृदय मंदिराची ही स्नेह ज्योती मला दाखवी स्वामींची योग मूर्ती करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयाची पंचारती ही असे पंचप्राण ओवाळूनी ठेवू चरणावरून निघेना पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला पंचपक्वान्न नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असेही खव्याची डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या लेकरानी प्रसाद द्यावा आपुल्या करानी तांबूल घ्यावा स्वामी समर्था शरणांची सेवा करू द्यावी आता प्रसन्नतेतून मागू मी काय हृदी ठेव माते तुझे दोन्ही पाय सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपुल्या मुलासी तुमसेच या बालकासी हृदय आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू दे शिर शरणागताला हृदी भाव यावे असे तळमळीचे परिपूर्ण कल्याण हे या जीवाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेवा जिया अंतरी स्वामी देव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साताऱ्याहून पादुका आलेत तर आपण त्या आत घेतोय तर तो आधी जय जयकार करूया आणि मग पुढचा सत्संग सुरू करूया स्वामी देव अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पादुका आणल्यात स्वामींच्या त्याचं आधी स्वागत करूया दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय योगेश्वर दत्त दया तुझ एक जगमा प्रतिपाळ अत्र नसूया करी निमित्त प्रगट्यो जग कारण निश्चित ब्रह्मा हरिहर नो अवतार शरणागत नो तारणहार अंतर्यामी सच्चित सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख जोळी अन्नपूर्णा करमाय शांती कमंडल कर सोहाय
क्याय चतुर्भुज षड्भुज सार अनंत बाहू तू निर्धार आव्यो शरणे बाळ अजाण उठ दिगंबर चाल्या प्राण सुणी अर्जुन केरो साध रिजो पूर्वे तू साक्षात दीधी रिद्धी सिद्धी अपार अंते मुक्ती महापद सार कीधो आजे केम विलंब तुझ विण मुजने ना आलंब विष्णु शर्म द्विज त्यार्यो एम जम्यो श्राद्ध मा देखी प्रेम जंब दैत्य थी त्र्यास्या देव किधी मेरते त्यातत खेळ विस्तारी माया दितिसुत इंद्र करे हणाव्यो तूर्त एवी लीला कैकै शर्व किधी वर्णवे कोते सर्व दोड्यो आयु सुतने काम किधो एने ते निष्काम बोध्याय दुने परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम एवी तारी कृपा अगाध केम सुणे ना मारो साध दोड अंत ना देख अनंत श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तूची त्राता भय करता तू भय हरता दंड धरता तू परिपाता तुझ वाचुनी न तुझी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमऊ माता तू तथापि दंडिस देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता मम चित्ता शमवी आता शांत हो तू नटसा हो उनी कोपी दंडिता हि आम्ही पापी पुनरपि हि सुखत तथापि आम्हावरी न च संतापी गच्छत स्खलनं क्वापि असे मानुनी न च हो कोपी निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता मम चित्ता शमवी आता शांत हो तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळुनी मार्गावरता आणि तान दुजा त्राता जबिरुदा आणुनी चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हा वरता करुणा घन तू गुरुनाथा मम चित्ता शमवी आता शांत हो सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अर्पू असार संसाराहित हा भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अघलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरुदत्ता जय भगवंता
ते मन निष्ठुर न करी आता. श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता मनजे. कळवळले ते कळवळो आता. श्री गुरुदत्ता पोट शूळाने द्विजतड पडता. कळवळले ते कळवळो आता. श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन. हो की उदासीन न वळे आता. श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता. वळले ते मन न वळे की आता. श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता. कोमल चित्ता वळवी आता. श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता. श्री गुरुदत्ता जय करुणाघन निज जन जीवन. अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन निज अपराधे उपराठी दृष्टी. होनी पोटी भयधरू पावन. जय करुणाघन तू करुणा कर कधी आम्हावर. रुससी न किंकर वरद कृपाघन. जय करुणाघन वारी अपराध तू माय बाप. तव मनी कोप लेशन वामन. जय करुणाघन बालक अपराधा गणे जरी माता. तरी कोण त्राता देईल जीवन. जय करुणाघन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव. पदी देवो ठाव देव त्रिनंदन. जय करुणाघन निज जन जीवन. अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो मनारे. प्रचंड स्वामी बळपाठी शिरे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय. विना काळ नाने त्याला. परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी श्री स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ. स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती. न सोडी कदा स्वामी जागे हाती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुपादुकाष्टक पान नंबर 41. ज्या संगतीने विराग झाला. मनोदरीचा जडभास केला. साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरुपादुकाना. सद्योक पंथे घरी आणि येले.
अंगेची माते परब्रह्म केले चंड तो बोध रवी उदेला विसरू कसा मी गुरुपादुकांना चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकांना जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्ती भावा करिता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुकांना अनंत माझे अपराध कोटी न आणि मनी घालुनी सर्व पोटी प्रबोध करिता श्रम पार झाला विसरू कसा मी गुरुपादुकांना काही मला सेवनहीन झाले तथापि तेणे मज उद्धरिले आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकांना माझा अहंभाव असे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्प विकार जाला विसरू कसा मी गुरुपादुकांना आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळून दूर सांडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकांना जया वानिता वानिता वेदवाणी म्हणे नेती नेती तिला जे दुरुनी नसे अंत ना पार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकांना जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एकदा जय जयकार करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पूजा संपन्न झालेली आहे आपण आता स्वामींना पाण्यात घालूया एक दो पेर अगदी शेवट माझा आवाज जात कुंद घ्या नरहरी घ्या दामोदर घ्या माधव घ्या जनार्दन घ्या ते ठेवताना झालं का आता आता स्वामींची मूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जनार्दन सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय त्रैलोक्याचा राणा माझा जणू कोवळा सयान संगे पार्वती झुलवी पाळणा त्रैलोक्याचा राणा माझा जणू कोवळा सयान संगे पार्वती झुलवी पाळणा अनुपम्य सृष्टीचा रंग सोहळा आतुर बघण्या राजस बाळा नभांगणी चमके विद्युल्लता सयान संगे पार्वती झुलवी पाळणा निर्गुण आले सगुणाचे भेटी बाळ शोभे पार्वतीच्या कटी निज निज रे राजस बाळा सयान संगे पार्वती झुलवी पाळणा प्रल्हादाचे आर्त मूर्तिमंत शंकर पार्वतीचा हा भगवंत आनंदित करी हा चराचरा सयान संगे पार्वती झुलवी पाळणा त्रैलोक्याचा राणा माझा जणू कोवळा
सयान संगे पार्वती झुलवी पाळणा. परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त. माझ्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधकांना माझा विनयपूर्वक नमस्कार. खरं म्हणजे बोलणं तसं अवघड आहे, म्हणून मी तिला काय म्हटलं की लिहिणं एक वेळ सोपं असतं, जरा खाडाखोड करता येते आपल्याला, त्याच्यात काही चुकलंय. पण बोलताना म्हणजे कसं म्हणतात ना, एकदा बाण आपला त्यातनं बाहेर पडला किंवा तुम्ही शब्द तोंडातनं बाहेर काढला की तो माघारी घेता येत नाही. पण असू द्या, सगळी आपलीच लोक आहेत. मला असं वाटतंय इथं कोणी नावं वगैरे ठेवणार नाही. तर एक सांगायचं म्हणजे मुख्य जे काही माझ्या हातून थोडंफार झालेलं आहे लिखाण, ही सगळी स्वामींचीच कृपा आहे, दुसरं काहीच नाही. आणि लहानपणापासून मला थोडी सवय होती लिहायची काही. मी लहानपणी पण असं लिहिलेलं आहे, म्हणजे शाळेत असताना वगैरे आई म्हणजे शाळेतली नियतकालिक असायची, त्याच्यात लिहिल्या. ऑफिसचं एक नियतकालिक होतं, त्याच्यामध्ये आईवर कविता लिहिली आहे, नंतर लेख लिहिला होता. आणि पुढं मग असे कोणी छोटे नातवंड, त्यांचं वाढदिवस किंवा बारसं वगैरे अशा वेळेला काही काही केलेलं आहे. भावाच्या पंचाहत्तरीला पण मी केलं होतं. पण मग पुढे मात्र असं झालं की माझा 98ला अनुग्रह झाला आणि त्याच्यानंतर हळूहळू स्वामी माझ्याकडनं काहीतरी लिहून घ्यायला लागले, असंच म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही जर पाहिलं तर असं वाचताना कोणाला वाटेल की काही काय याच्यात लिहिलं एवढं असं, पण ज्या वेळेला आपण खोल विचार करतो तेव्हा त्याच्यात काहीतरी वेगळं असं जाणवतं. कारण हे माझेच मला आता जाणवतंय, मी लिहिताना काही कळलं नाही मला, पण नंतर जाणवलं. आणि आता ते काही छंदबद्ध आहे किंवा काय, त्याच्यात अलंकार आहेत, अमुक आहे, असं काही नाही. मला जसं सुचलं आणि जसं जमलं तसं मी लिहायचा प्रयत्न केलेला आहे. आणि साधारण 2008च्या दरम्यान माझी जेवढी झाली होती कवनं ती मी म्हणजे त्यावेळेला बडोद्याला होते स्वामी आणि प्रशांत जाणार होता तिकडे, तर त्याच्या हाती दिली होती 5-6 कवनं अशी झेरॉक्स काढून की स्वामींना दाखव. पण त्यावेळेस त्यांनी ती नेली होती, त्याच्यामुळे ह्या तोडक्या मोडक्या शब्दांना स्वामींचा स्पर्श झालाय आणि त्याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि आता नंतर असं झालं की साधारण 9 सालानंतर 9 ते 15 अशी जास्त काव्य झाली काही त्याच्यातली. आणि ती लिहित असताना बरेच असं व्हायचं की काहीतरी प्रसंग घडायचा आणि त्याच्यानुसार मला लिहायची बुद्धी व्हायची किंवा लिहावं असं वाटायचं. आणि असं लिहित असतानाच मग नंतर एकदा असं मनात आलं की आपण हे झेरॉक्स काढून ह्याच्या वाटाव्यात. मग दादा पण असं म्हणाले की झेरॉक्स काढ आणि मग वाट तुझी इच्छा आहे. पण नंतर माझा असा विचार झाला की आपण झेरॉक्स काढून हे केलं तर त्याचं तेवढं हे होत नाही, मग त्यापेक्षा ठीक आहे थोडाफार खर्च येईल पुस्तकाला, तर करूया. आपला परिवार सगळा, म्हणजे असं म्हणता येत नाही की परिवार काही हे नावं ठेवणार आहे असं मी म्हणत नाही, तर परिवार सगळं जे आहे ते गोड मानून घेईल असं मला याची खात्री आहे. त्याच्यामुळे म्हटलं हे काही जास्त आपण करणार नाही. त्याचे परिवारातले लोक आहेत, आपली टाकरखेडा आहे आपलं मूळ जन्मगाव म्हणायला हरकत नाही आता ते, कारण त्याला माहेरच म्हणतो आपण टाकरखेड्याला, स्वामींचा आश्रम आहे. आणि म्हणून ते गेल्या वर्षी ठरवलं की छापूया आपण, पण मग मध्ये बऱ्याच काही इतर गोष्टींमुळे ते जरा पुढं ढकलत गेलं. आणि आता एक 15 दिवसापूर्वी साधारण म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी हे ठरवलं की आता करायचं फिक्स. आणि मग नंतर साधारण हे सगळं चालू असतानाच मला ज्यांची मदत झाली अशी, म्हणजे मुख्य म्हणजे दादांना मी काही विचारत होते, माधुरीताई होत्याच आपल्या, नंतर ज्यांच्याकडे मी टाकला आता ते काय हे म्हणता ना पुढे पुढे. तर हेमंत दादा म्हणजे हेमंत दादाचं काय पहिल्यापासून ओळखच होती, त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता. माधुरीताईंचे 2 दिवस
माधुरी त्यांचे बंधूच आहेत ते, त्याच्यामुळं बरेच वर्ष स्वामींकडं ते आमची ओळख वगैरे होतीच. मग ठरवलं चला आपण त्यांच्याकडे देऊन द्यावं. माधुरीताई विशेष म्हणजे त्यावेळेस माधुरीताई इथं नव्हत्या पुण्यामध्ये, आधी त्या बँगलोरला होत्या मुलीकडे, नंतर ऑस्ट्रेलियाला गेल्या. असं करत करत पण त्यांनी मला बरीच म्हणजे तिथूनही अशी काही काही मदत केली, हे केलं की जे पुस्तक म्हणजे तपासणं किंवा काही त्याच्यात काय घालावं काय नाही, अशी बरीच त्यांच्याकडनं मदत झाली. आणि हेमंतदादांनी पण म्हणजे लवकर छापून ते तयार केलं. आणि सांगणं विशेष म्हणजे आमचे ज्येष्ठ साधक दादा केळकर यांचं मला खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीत काही काही मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो ते मिळालं. दादांचं कसं आहे की ते काय असेल ते आपण विचारलं की ते सांगतात. म्हणजे त्यांच्या वयाकडं जर बघितलं तर तितक्या गोष्टी असूनही ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि तसंच देवस्थळी काकू, तर काकूंनाही मी सारखी काही काही त्रास देत असते मधनं फोन वगैरे करून. तर म्हणजे त्यांना अगदी आईसारखंच मानते मी. त्याच्यामुळं कधी कधी त्या मला बऱ्याच गोष्टी सांगतात, असं करू नको, आता फिरू नकोस. तरी पण मी त्यांना सांगते नंतर की नाही मी आता जरा गोंधळाला जाऊन येते. मग म्हणतात बरं जा. असं इतकं आईसारखं त्यांचं हे आहे, प्रेम आहे. आणि अशा ह्या लोकांची मला सगळ्यांची मदत झाली आहे. तर मी ह्या सगळ्यांचे आभार मानते आणि आपल्या हे 2 शब्द माझे संपवते. सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांना जे या व्यासपीठाच्या इथे आहेत त्यांना मी विनंती करते की पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आता आपण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. ऐकू येतं आता तर बोलणं म्हणजे शिवधनुष्य पेलवण्या म्हणजे ते न पेलण्यासारखंच आहे ह्याच्यानंतर बोलणं. पण स्वामींची इच्छा असे समजते आणि सुरू करते. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. आज स्वामी देहात असते ते 98 वर्षाची झाली असते. सॉरी ना जरा ऍडजस्ट करते. आज भगवद्गीतेच्या अनुषंगाने आणि स्वामींच्या संदर्भात 10 मिनिटं बोलायची संधी दिली आहे. जनार्दन स्वामींचा जन्म कृष्ण कृपेमुळेच झाला हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहितीही असेल. स्वामींच्या आई सौ पार्वतीबाई शेवटपर्यंत नाही आम्ही असं करते मी. पण ठीक आहे परत सुरू करते की जनार्दन स्वामींचा जन्म हा कृष्ण कृपेमुळे झाला हे आपल्यापैकी काही लोकांना माहितीच असेल. स्वामींच्या आई सौ पार्वतीबाई यांना स्वामींच्या जन्मा अगोदर खूप त्रास झाला. त्यावेळी त्यांनी डाकोरचे दैवत भगवान श्रीकृष्ण याचा धावा केला आणि त्यांनी एक नवस बोलला आणि त्यानंतर स्वामींचा जन्म झाला. म्हणून स्वामी स्वतः म्हणायचे की मी श्रीकृष्णाच्या नवसाचा आहे, त्यामुळे कृष्ण कृपेमुळेच मी पृथ्वी तलावर सुखरूपपणे आलो. सो जन्माच्या पूर्वीपासूनच कृष्ण प्रेम परमपूज्य स्वामींमध्ये होते
असा अजून एक अनुभव स्वामी बहुतेक आपल्या सगळ्यांना परत परत सांगायचे, तरी पण मी तो इथे सांगते की नोकरीच्या काळात स्वामींची बदली तिलकवाड्याला झाली होती व तिथे ते 8 वर्ष राहिले. इथे पण त्यांच्यावर कृष्णाची कृपा सतत बरसत होती. त्यांच्याकडे कृष्णाचा एक प्रासादिक फोटो आला होता. स्वामींचे खाणे पिणे जेवणे सगळं त्या फोटोच्या समोर व्हायचे आणि त्या फोटोमधनं अशी एक विशिष्ट गोष्ट व्हायची की त्या फोटोमधल्या श्रीकृष्णाच्या डोळ्यातून रेशमी किरणे स्वामींवर पडत असत आणि स्वामींचे देहभान हरपून जात असत आणि ते समाधी अवस्थेत जात असत आणि तसेच खूप काळ बसून राहायचे. तर अशा प्रकारे श्रीकृष्णाने त्यांच्याकडून साधना करून घेतली व त्यांच्यावरती खूप कृपा केली. पुढे स्वामी समर्थांनी जनकल्याण हे कार्य आपल्या स्वामींकडून करून घेतले. स्वामी समर्थांची 2 ब्रीद वाक्य आहेत. एक म्हणजे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि दुसरं हम गया नहीं जिंदा है. तर भिऊ नको हे जे वाक्य आहे त्याचा उगम भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात आहे. श्रीकृष्णाने 18 अध्यायात अर्जुनाला जो संदेश दिला त्यातल्या 9वा अध्याय सर्व संतांना विशेष आवडतो. असे म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या पुढे हा अध्याय उघडून ठेवला होता. या अध्यायात ज्ञान कर्म आणि भक्ती या तिन्ही योगांचा त्रिवेणी संगम आहे. यात अनेक सुंदर श्लोक आहेत. पूर्ण अध्याय कंठस्थ झाला नाही तरी काही श्लोक आपले जरूर सर्वांनी कंठस्थ करावे आणि रोज म्हणावे. त्याच्याने आपलं पूर्ण जीवन बदलू शकतं. त्याच्यातले 2-4 श्लोक आपण इथे बघूया. पहिला आहे पत्रम पुष्पम फलंतोयै यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपंतम अश्नामि प्रयतात्मना. तर हा इतका सुंदर श्लोक आहे की भगवंत म्हणतात की मी भुकेला आहे. तर मी कशाची भूक आहे? मला तुमच्या भक्तीची भूक आहे. जर का कोणी मला एखादं फळ एखादं फूल थोडंसं पाणी किंवा इव्हन एखादं पान दिलं तर ते मी ग्रहण करायला आनंदाने तुमच्या समोर येईल. इथे भगवंत सांगतात की मला मोठ्या मोठ्या वस्तू नको, केवळ तुमची भक्ती हवी आहे. दुसरा श्लोक तेतम भूत्वा स्वर्गलोकम विशालन क्षीणे पुण्ये मर्तलोकम विशंती एवं त्रयी धर्म म्हणून प्रपन्ना गतागतम कामकामा लभते. हा मोठा असला तरी ह्याचा अर्थ खूप सोपा आहे. पाप पुण्य सम झालं की आपला जन्म होतो. पुण्य वाढलं की आपण स्वर्गात जातो. ते संपलं की परत आपण ह्या मृत्यू लोकात येतो. आपण हा पाप पुण्याचा खेळ खेळत बसलो तर ह्या आपल्या वाऱ्या सुरूच राहतात. पण जर गुरुकृपेच्या नावेत आपण बसलो आणि पाप पुण्याच्या नदीच्या पलीकडच्या तीरावरच्या परमेश्वरावर नजर ठेवून आपण जर का आपली नाव चालवली तर आपण नक्कीच त्या दुसऱ्या काठाला पोहोचू शकतो. अन्यथा प्रवाहाबरोबर आपण वाहून जातो. तिसरा श्लोक मला म्हणताना खूप आनंद होतोय कारण साठे काकांनी आज ह्याचा रेफरन्स दिला. तिसरा श्लोक असा आहे यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि तदासी यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पण. ह्याच्यात भगवंत म्हणतात यत् करोषि म्हणजे तू जे जे काम करशील, यदश्नाशी म्हणजे जे जे तू खाशील म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जे ग्रहण करशील, यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि म्हणजे जे यज्ञ दान आणि तप तू करशील तत्पुरुष्व मदर्पण म्हणजे ते सगळं मला अर्पण कर. तर ते कसं अर्पण करायचं काकांनी सांगितलं. तसंच रोज रात्री झोपायच्या आधी आपण जी जी कर्म दिवसभरात केली, काय खाल्लं, काय प्यायलं, काय बोललो, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, ते सगळं आठवायचं आणि श्री कृष्णार्पण मस्तु असं म्हणायचं आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायचं. हाच परमार्थ आणि हीच आपली साधना. तर इतकी सोपी साधना ह्याच्याहून सोपी आपल्याला मिळणं कठीण आहे असं वाटतं. तर असे अनेक सुंदर आणि प्रॅक्टिकल श्लोक ह्या अध्यायात आहेत आणि ह्यातला मेरुमणी म्हणजे स्वामी समर्थांचा आवडता श्लोक अनन्याश्चिंतयन्तो माय ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. थोडा सविस्तर बघूया. दुसरा भाग आधी बघूया. ह्याच्यात 4 शब्द आलेत योग क्षेम वहामी आणि अहम. तर योग ह्या शब्दाचा अर्थ इथे आहे प्राप्त होणे, क्षेमचा अर्थ रक्षण करणे आणि वहामी अहम म्हणजे
मी भार उचलीन त्याचा. म्हणजे भगवंत म्हणतात, अर्थात स्वामी म्हणतात की जे जे तुझ्या जीवनात कमी आहे, ज्याची तुला गरज आहे ते मी तुला प्राप्त करून देईन आणि जे काही तुझ्या जवळ आहे त्याचं मी रक्षण करीन. आता जेव्हा गुरु योगक्षेमम वहाम्यहम म्हणतात तेव्हा शिष्याच्या मूलभूत गरजा त्या पूर्ण करायचं ते आश्वासन आपल्याला देतात. मूलभूत म्हणजे रोटी, कपडा और मकान. आपल्याला आठवत असेल जेव्हा आपल्याकडे स्वामी राहायला यायचे तेव्हा ते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करायचे आणि आपल्या गरजा काय आहेत ते नीट समजून घ्यायचे आणि अनेक लोकांना घर बांधा, घर घ्या हा सल्ला द्यायचे. आजही देहात नसताना स्वामींनी त्यांच्या भक्तांना घराच्या बाबतीत सल्ला दिलेली उदाहरणे आपल्याकडे आहेत. जेव्हा स्वामी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करतात तेव्हा त्यांनी दिलेले साधन करणं हे अपेक्षित आहे. तर साधनेला आपण किती वेळ देतो, साधना किती प्रामाणिकपणे करतो हे आपणच आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. आता श्लोकाचा पहिला भाग बघूया, तो फार महत्वाचा आहे. ह्यात त्यांनी काय सांगितलंय, ह्यात त्यांनी 2 अटी सांगितल्या. कुठली पहिली अट म्हणजे ते म्हणतात की मी तुमचा योग आणि क्षेम बघीन जर तुम्ही अनन्यास चिंतयंतो माय, म्हणजे अनन्यतेने फक्त माझं चिंतन केलं आणि परविपासते म्हणजे माझी उपासना केली आणि माझे पूजन केले तर मी तुमचा योगक्षेम नक्की बघीन. आता अनन्यता म्हणजे काय, तर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर सांगितलंय. अनन्यता समजावण्यासाठी त्यांनी एका चिमणीचे उदाहरण दिले, चिमणीच्या पिलाचे उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा ते पिलू जन्माला येते तेव्हा त्याचे डोळे बंद असतात आणि त्याला पंखही नसतात आणि तरी पण त्याला एवढंच कळतं की चिमणीची चाहूल लागली की लगेच आपली चोच जितकी जमेल तितक्या शक्तीने मोठी करून उघडते आणि जोरजोर चिवचिव करते आणि चिमणीने आळी किंवा दाणा घातला की ती चोच बंद करते. तर प्रॅक्टिकली आज आपण आपल्या जीवनात कर्म करताना पूर्ण शक्ती लावून कर्म करायची आणि कर्म केल्यानंतर शरण जाऊन आपला पुरुषार्थ स्वामींच्या चरणी ठेवायचा. त्या पिलाच्या चोचीत प्रत्येक वेळी चिमणी दाणा घालेल असे नाही, पण प्रत्येक वेळी त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि ह्या कृतीने त्याचे संगोपन होणार हे निश्चित आहे. तर असा हा अत्यंत सुंदर, महत्वाचा आणि भक्ताला दिलासा देणारा व स्वामींचा आवडता श्लोक आहे. आज स्वामींच्या वाढदिवसाच्या दिवशी अक्कलकोट स्वामी महाराजांच्या ब्रीद वाक्याचा उगम ज्या श्लोकातून झाला तो श्लोक आपण पाहिला. ह्या श्लोकाचे स्मरण आपल्या हृदयात आपण पुढलं वर्षभर ठेवूया. आपला योग आणि क्षेम ह्या दोन्ही गोष्टी स्वामी जबाबदारी घेणार आहेत, घेतलेलीच आहे ह्या दोन्ही गोष्टींची. हे जाणून घेऊन ह्या वर्षभरात आपण पुष्कळ नाम, ध्यान, साधना करून स्वामींना आपण प्रसन्न करूया. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा